यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीला आपण करूयात. इतके गोंधळलेले विरोधक कधीच पाहिले नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खोचक टोला लगावलाय. विरोधकांना कायदा माहित आहे का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. पराभव दिसत असल्यानं फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे. केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत. कारण स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं, सगळे अधिकार त्यांना आहे. वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा अडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात, त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात. या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत. सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे. पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे. वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचं काही त्याला ना नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.